वाजले आहेत सकाळचे 3:30 आणि आपण निघालेलो आहोत एका नव्या कोऱ्या रोड ट्रिपवर. सो लेट्स गेट स्टार्ट. नमस्कार, मी नुपूर अँड आय वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सर्फर्स नुपूर सुमुख. तर आज आम्ही निघालेलो आहोत पुणे ते हम्पी आणि हा संपूर्ण सफर तुमच्यासोबत शेअर करत आहोत, त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा. ही आहे वन ऑफ दी मोस्ट अवेटेड रोड ट्रिप्स आणि ही आम्हाला बऱ्याच दिवसांपासून करायची होती, पण त्याचा शुभमुहूर्त मात्र ह्या वर्षी लागला दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये. एक्साइटेड खूप. आणि ज्यांनी ह्या अगोदरचे आमचे रोड ट्रिप्सचे व्हिडिओ पाहिले आहेत त्यांना माहीतच असेल की दूध पिण्याचा कार्यक्रम आम्ही उरकलेला आहे आणि दरवेळी तीच क्लिप टाकायला नको रोड ट्रिप व्लॉग्समध्ये, म्हणून मी आज ती क्लिप इथे टाकलेली नाही आहे. ह्यावेळेस तसं वी आर ट्रॅव्हलिंग लाईट. एकच ही सूटकेस आहे आमची, दोघांचे कपडे ह्या एकाच बॅग येतात. हे गाडीचं कवर आहे आपल्या आणि ही एक छोटीशी जी बॅग घेतली आहे बस. आणि आपल्याकडे जी नेहमी एक रोड ट्रिप फूड बास्केट जी असते ती आहे. आणि फूड बास्केटमध्ये आम्ही काय काय घेतो हे पाहण्यासाठी पुणे ते गोवा हा व्लॉग नक्की पहा. फूड बास्केट आणि आमच्या वरच्या छोट्या एक सॅक आणि एक हे आहे. तर आता वाजलेत सकाळचे 3:30, अराउंड 3:40 झालेले आहेत. 3 वाजताच आम्ही निघणार होतो, पण निघेस्तोवर उशीर झाला आहे. तर ही आपली वन ऑफ दी मोस्ट अवेटेड ट्रिप आहे आणि आपल्या तायगुनची ही पहिलीच एवढी लांबची रोड ट्रिप आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री साईनाथ महाराज की. आता अराउंड इथे पाहू शकता तुम्ही वाजलेले आहेत 3:40. 3:41 झालेली आहेत आणि आपल्याला इथे एस्टिमेटेड टाइम ऑफ अरायवल अराउंड 1:43 इन द आफ्टरनून दाखवत आहे. 10 hours आणि 574 किलोमीटर्स आहेत असं दाखवत आहे. तर बघूया आपण. आता आपली रेंज 530 किलोमीटर्स दाखवते आहे. आपण काल टँक फुल केलेला आहे आणि टोटल डिस्टन्स आपल्या गाडीने कवर केलेलं आहे 24,939. तर इथून आपली जर्नी स्टार्ट होती आहे. आपल्याला टोटल जायचं आहे हम्पीपर्यंत 573 किलोमीटर्स. तर आपण आता जर्नी स्टार्ट करूया. तर हम्पी हे ठिकाण आहे कर्नाटक राज्यात आणि इथे जाण्यासाठी आपल्याला 2 मार्ग आहेत, एक सोलापूर मार्गे आणि दुसरा कोल्हापूर मार्गे. पण तुर्तास कोल्हापूर रस्त्याचं एक काम चालू आहे असं आमच्या एका मित्राकडून आम्हाला कळलं, त्यामुळे आम्ही निवडला तो म्हणजे सोलापूर मार्ग. आम्ही राहतो पिंपरी चिंचवड इथे, त्यामुळे पुणेकरांपेक्षा थोडंसं जास्त अंतर आम्हाला सर करायचं होतं. आता तुम्हाला देतो थोडंसं पुणे दर्शन. आणि अवघ्या 20 मिनिटात आम्ही येऊन पोचलो आहे औंधच्या ब्रेमन चौकात आणि इथे पोचताच आम्हाला हा एक फलक दिसला. रस्त्यावरनं 24 तासासाठी. ग्रेट. आता जस्ट आपण ब्रेमन चौक क्रॉस केलाय आणि आत्ताच इथे आम्ही पाटी वाचली की आता 24 तासांसाठी जड वाहनांना या रस्त्यावर बंदी केलेली आहे, त्यामुळे ट्रॅफिक कंजेशन नक्कीच कंट्रोलमध्ये. आणि आता हे ट्रॅफिक असं डायव्हर्ट केलंय की युनिव्हर्सिटीच्या आतनं काढलेलं आहे. म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीवरनं जो रस्ता सरळ जातो आपल्याला शिवाजीनगरकडे, तिथून न जाता आतून युनिव्हर्सिटीतनं इंटरनल रोडवरनं आपल्याला बाहेर काढण्यात येते. बनलेलं आहे, काम चालू आहे इथे मेट्रोचं, त्यामुळे हे डायव्हर्जन असं तुर्तास केलेलं आहे. अजून एक डायव्हर्जन आपल्याला हर्डीकर हॉस्पिटल जुनं म्हणजेच डेक्कन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कॉर्पोरेशनच्या इकडनं सुद्धा इंटरनल रोडने आपल्याला बाहेर काढत आहे गुगल मॅप्सवरून आता, कारण इकडे सुद्धा खणलेलं आहे मेट्रोच्या कामासाठी, त्यामुळे आतल्या बाजूने आपण येतोय. आणि हा आपला शिवाजीनगर बस स्टॉप आणि
गॉड नोज किती वर्षांनंतर मी आज इथे आलेली आहे आणि हे संपूर्ण बदललेलं आहे. हे इतकं डिफरंट दिसतंय. शिवाजीनगर बस स्टॉप, बापरे पूर्ण शिफ्ट झालाय हा स्टॉप. आधी इथे होता हा स्टॉप, पूर्णपणे शिफ्ट झालंय. सेंचुरियन हॉटेल. हो ओ भेंडी, आता आठवलं मला हे बघितल्यावर. तेच ना, आम्ही चालत चालत फिरायचो इथून. एक्झॅक्टली. तर रावेत पासून औंध, शिवाजीनगर, फातिमानगर, हडपसर करत करत फायनली येऊन आम्ही सोलापूर हायवेला लागलेलो आहोत. टोल रोड स्टार्ट. आणि आपण नॅशनल हायवे 65 अर्थात NH65 ला कनेक्ट झालोय. एक्झॅक्टली 5 वाजलेले आहेत आणि टोल रोड स्टार्ट्स. हे बघ, आणि हे बघ, विथ दिस वेलकम टू सोलापूर हायवे. नेहमी इथे लोक वेड्यासारखी क्रॉस वगैरे करत असतात, रॉंग साईडनी गाड्या घालतात. 2 व्हीलर लोकल मिडल लेन मध्ये गाड्या असतात. तिथे म्हणजे भयानक प्रकार असतो. तर आता इथून एकदम सावकाश गेलं पाहिजे आपल्याला. इथे आपल्याला पहिला टोल लागलेला आहे सोलापूर हायवेवरती, पाटस टोल प्लाझा. आणि इथे 90 रुपये आपण दिलेले आहेत. फर्स्ट आपण थांबलेलो आहोत आपल्या फर्स्ट ब्रेकसाठी. तर बेसिकली आम्ही जेव्हा घरातनं निघालो 3 वाजता पहाटे, त्यावेळेला इतकी थंडी नव्हती वाजत मला, पण आत्ता मला इथे खूप पोचल्यावर थंडी वाजते आहे. आम्ही फर्स्ट टोल क्रॉस करून अप्रॉक्सिमेटली पाऊण तास उलटून गेला आहे आणि आता आम्ही पाऊण तास पुढे आलेलो आहोत. आणि आता फर्स्ट ब्रेक घेतला ह्या स्पॉटवरती. चीअर्स. आपल्या इथे एवढी गरमी होती, काही घेतलंच नाहीये आणि आता थंडी, हाफ घातलेलं आहे. मी पण तसं शॉर्टच घातलंय, पण मला काय सवय, रोड ट्रिपवर येताना नेहमी मी माझं डेनिमचं जॅकेट सोबत ठेवते पटकन कवर अप करायला. तर मी घेऊन ठेवलं, पण ह्याने काहीच घेतलं नाही. आणि ह्यावेळेला ना दिवाळीचंच हो आटपून आम्हाला खूप लास्ट मोमेंट आम्ही प्लॅन करून पटकन निघालो ट्रिपला. प्लॅनिंग अगदी लास्ट मोमेंट नाही, पण पॅकिंग लास्ट मोमेंट. त्यामुळे ह्याचं जॅकेट मी सुद्धा घ्यायला विसरले. चक्क नोव्हेंबर महिना वाटत नाही आहे वेदरमुळे, कारण फुल ऑन गरम होतं आणि फील्स ॲज इफ मार्च एप्रिल वगैरेची गरमी आहे. आणि आम्ही हाच विचार केला की डोक्यातही नाही आलं माझ्या की काही जॅकेट वगैरे घ्यावं, पण ठीक आहे, एवढी पण थंडी नाही वाजत आहे. आणि आपण आत्ता जो मार्ग निवडला आहे हम्पीला जाण्याचा तो आहे सोलापूर मार्गे. आणि तुम्ही तसंच कोल्हापूर मार्गे पण जाऊ शकता. सोलापूर, त्याच्यानंतर पुढे विजयपुरा आणि तिथून हम्पी. आणि सेम मार्ग कोल्हापूरवरून सुद्धा आहे. हो, कोल्हापूरवरनं बेळगावी आणि त्या रूटने पुढे हम्पीला. पण आपण का निवडलाय सोलापूर मार्ग ते सांग. पहिली गोष्ट म्हणजे वाया कोल्हापूर जाणं आता कन्व्हिनियंट नाही आहे. रिझन बिईंग की ट्रॅफिक आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळे वेळ खूप जातो आहे, तर ते एक रिझन आहे. प्लस तिथे फायदा असा होता की तिथे टोल अराऊंड 200 रुपये कमी होता, पण जर्नी टाईम आपला वाढत होता. आणि किलोमीटर्स आपले अराऊंड 40 किलोमीटरनी वाढत होते. पण जरी हायवे असला 40 किलोमीटर फार काय फरक पडत नाही, पण त्या हायवेचं ट्रॅफिक जे आहे ते खूप डिस्टन्स जरी 40 फार नसलं तरी जर्नी टाईम आपला खूप वाढवतं. आणि रिसेंटली कोल्हापूरच्या रस्त्याला येण्या जाण्यासाठी खूप वेळ जातो असं मी ऐकलं आहे. त्यामुळे मी बेटर आहे की आपण कोल्हापूर रूटने नाहीच गेलेलं बरं. त्यामुळे मग आपण सोलापूर डिसाईड केला.
आणि सोलापूर हायवे चांगला पण आहे, छान व्यवस्थित, काही गर्दी नसते, रस्त्याची क्वालिटी चांगली आहे, त्यामुळे मग वाया सोलापूर आपण जाऊ. तर हायवेवरती आम्ही हा केडगावच्या इकडच्या स्पॉटवर थांबलो होतो चहा पिण्यासाठी. थोडी माणसं इथे दिसत होती आसपास, म्हणून आम्ही इथे गाडी थांबवली होती. हळूहळू उजाडायला लागलंय. हा एवढा आता एकच पॅच होता जो थोडासा खराब होता इतक्या वेळात. बाकी हा डायव्हर्जन आहे म्हणून. बाकी कसा आहे रस्ता? सुंदर रस्ता आहे, फक्त एकच प्रॉब्लेम आहे, लोक अतिशय नॉर्मल असल्यासारखं रॉंग साईडनी नॉर्मल स्पीड मध्ये येतात. की बाबा आपण रॉंग साईडनी येतोय, आपण चुकीचे येतोय, तर जरा काहीतरी घाबरून यावं असं काही नाहीये. अतिशय नॉर्मल स्पीडनी रॉंग साईडनी कॉन्फिडेंटली येतात, त्यामुळे जरा लक्ष ठेवायला लागतं हायवेवर समोर न येणाऱ्या ट्रॅफिकवर. पण असं वाटतं कधी कधी की डिवायडरच्या पलीकडे आहे ती गाडी, पण तसं नसतं, डिवायडरच्या आपल्या बाजूलाच असते ती गाडी. हो, आता बरेच टू व्हीलर्स तर एवढ्या येत आहेत मध्ये मध्ये. अनफॉर्च्युनेटली व्हिडिओत आलं नाही ते, पण बरेच रॉंग साईडनी येत आहेत गाड्या. दुसऱ्या टोलला आपण पोचलेलो आहोत. हा टोल आहे सरडेवाडी. सरडेवाडी टोलला आपण आता पोचलोय. किती कट झालेत माहित नाही, 95 रुपीज कट झालेत आय थिंक. वातावरण इतकं सुंदर वाटतंय ना आता, आणि व्हेरी ब्युटिफुल वेदर. 6:30 होऊन गेलेत अँड यू कॅन सी हिअर सनराईज झालाय. आतापर्यंत जितके सनराईज आम्ही टिपलेत ना रोड ट्रिप्सवर जाताना, दिस इज आय वुड डेफिनेटली से वन ऑफ द बेस्ट सनराईज. काय वाटतं सुमुख तुला? कारण बऱ्याचदा गोवा वगैरे साईडला जाताना, कोल्हापूरला जाताना टुवर्ड्स द लेफ्ट हँड साईड सनराईज होतो. असा समोर अगदी पहिल्यांदाच आज मी टिपली असा सनराईज. सो दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल. नाउ वी आर जस्ट 100 kilometers away from Solapur. आणि आपण तिसऱ्या टोलला पोचलेलो आहोत सोलापूर हायवेवरती. आणि ह्या टोलचं नाव काय काही कळलं नाही मला, पण सांगते मी तुम्हाला. रोड बद्दल एक इन्फॉर्मेशन द्यायची आहे. आता सोलापूर 50 किलोमीटरवर आहे आणि आपण एक साधारण 10-15 किलोमीटर मोहोळ गावाच्या अलीकडे आहोत. आणि एक्स्ट्रीम जी आपली राईट लेन आहे, फास्ट लेन, तिकडे मध्ये मध्ये खूप काय आहेत, बम्प्स आहेत. नाही आहेत ऍक्च्युली, ते आधी असलेले खड्डे भरलेत. हे बघा पॅच दिसतात ना जे रस्त्याला, पॅचवर्क केलेलं आहे, पण ते सगळं डांबर खाली सिंक झालेलं आहे. त्यामुळे हे बघ कसं एकदम स्टीप खड्डे झालेले आहेत. भयानक आहे इकडे हा पार्ट. आणि कळून येत नाही की खड्डा आहे, त्यामुळे ह्या भागात सावकाशच गाडी चालवा. ब्रेकफास्ट साठी आम्ही आलेलो आहोत चतुर्थी वेज इथे. आणि इथे आम्ही मागवलेलं आहे पुरी भाजी आणि काय मागवलं, पोहे. हायवेला लागूनच हे हॉटेल होतं, ॲम्बियन्स चांगला होता, वॉशरूम्स होते, म्हणून आम्ही इथे गाडी थांबवली. दिसत सुद्धा बाहेरून चांगलं होतं. पण इथे गेल्यावर पहिलेच त्यांनी सांगितलं पुरी भाजी यायला थोडा वेळ लागेल, तर आम्ही ऑर्डर पुन्हा चेंज करून सांगितली आणि नंतरचा अनुभव पुढे तुम्हाला सांगतोच. आता इथे पोहे आलेले आहेत. पोहे इथे आता आलेले यांचे चतुर्थी व्हेज, पण इथे कोणालाच येत नाही. गाडे बंधू यांचे चतुर्थी व्हेज, पण इथे महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट पोह्याशिवाय काही नाही. आणि लोकांना मराठीही येत नाही. आम्ही असं ठरवलेलं की आता साऊथला पोचलो म्हणजे कर्नाटकात गेलो की तिकडे इडली आणि डोसेच आपल्याला खायचे.
तर इथे बॉर्डर क्रॉस करण्याआधी आपण थोडं महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट वगैरे खाऊन घ्यावं, मिसळ पाव किंवा पोहे वगैरे असं. ते इथे पोहे सोडून काहीच मिळत नाही आहे महाराष्ट्रीयन, आणि ते पोहे पण ते महाराष्ट्रीयनमध्ये ते लोक कन्सिडर करत नाही आहेत. त्यानंतर आलाय उडीद वडा सांबार. फर्स्ट एकदम पथेटिक होता इकडचा. चहा आता आलेला आहे. सांबार जे दिलं होतं एकदम गार, पोहे एकदम गार. आत्ता रिक्वेस्ट केलं 1 वाटी गरम सांबार आणून दिले, बेताचं गरम आहे ते पण. पीठ म्हणाल त्या मेदू वड्याचं तर ते इतकं जास्त आंबलेलं आहे पीठ की तो पूर्ण वडा जो आहे तो आंबट लागतोय. त्यामुळे आय विल नाव वाचून आम्ही आलो की छान असं ॲम्बियन्स वगैरे एवढा छान दिसतोय आणि स्वच्छ वगैरे वाटलं म्हणून आम्ही इथं आलो. वॉशरूम्स वगैरे ठीकठाक आहेत, पण ब्रेकफास्ट टेस्ट आणि क्वालिटीच्या बाबतीत अजिबात आम्ही रेकमेंड करणार नाही इकडचं. एवढ्या सकाळपासून आम्ही निघालो आहे ना, आता खूप भूक लागली आहे. आम्ही आमच्या फूड बास्केटमध्ये बरंच काही घेतलं आहे, पण आत्ता गरम गरम नाश्ता खायची खूप इच्छा होती. पण आता आम्ही बघणार आहोत अजून पुढे कुठे काय मिळतं का गरम गरम थोडंसं काहीतरी खाणार. पोहेसुद्धा गार होते इकडचे, काहीच गरम नव्हता ना. चहा खूप चांगला आहे चवीला, पण तो शुगरलेस सांगितला होता, त्याच्यातही साखर घालून आणलेली आहे. काहीच इन्स्ट्रक्शन्स फॉलो करत नाहीत. काय अंडरस्टँडिंगचा इश्यू काहीच कळत नाही आहे त्यांना. येत नाही मराठी ठीक आहे, आम्ही हिंदीत बोलतो आहे तरीसुद्धा त्यांना काहीच कळत नाही आहे. आणि त्यांना सांगितलं आम्ही नाश्त्याबद्दल, तर ॲज अ टोकन ऑफ अपॉलॉजी त्यांनी चहाचे पैसे बिलातून वजा केले. साधारण एक 20-25 मिनिट्सचा ब्रेक घेतला होता आम्ही नाश्त्यासाठी, आणि तो करून आता आम्ही निघालेलो आहोत. आता अराउंड 326 किलोमीटर्स आम्हाला पार करायचं, आणि आता आपण 4थ्या टोलला पोचतोय. आणि एक सजेशन मी हे देईन की 3rd टोल गेल्यानंतर बरीच हॉटेल्स लागतात वाटेत, तर तुम्ही नाश्ता तिथेच करून घ्या. हा 4था टोल आता लागलेला आहे आपल्याला. 75 रुपये इथे कट झालेत. आणि मगाशी नाश्त्याच्या हॉटेलमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की पुढे आम्ही पुन्हा थांबू काहीतरी गरम खाण्यासाठी, पण आम्ही नाही थांबलो कारण पोट भरलं होतं. आणि सेकंडली 4थ्या टोल नंतर ना पुढेही काही लागलं नाही तसं, त्यामुळे 3रा टोल गेल्यानंतर तुम्ही नाश्ता करून घ्या. लागूनच एकमेकांना बरीच हॉटेल्स आहेत. वी आर एंटरिंग सोलापूर. पुणेज ही पाण्याची टाकी, हो ना सुमुख? म्हणजे आपण जेव्हा तुळजापूरला येतो तेव्हा हा पॉइंट माझ्यासाठी फोन असतो. इथे राईट साईडला वळलं तर राईटने गेलं तर सोलापूर युनिव्हर्सिटी येते. अरे बापरे, इथून कसं काय काढायची? नाही पुढे असेल ना विजयपुरा ते काय. अँड विजयपुरा इज अराउंड 110 किलोमीटर्स मोर. बँगलोर आणि विजयपुरासाठी एक्झिट आहे, तर ती आता आपण इथे घेतलेली आहे. आपण लागलेलो आहोत विजयपुराच्या रस्त्या. मोकळा आहे रस्ता आता इथे, जबरदस्त वाटतंय. आणि पुण्यापासून निघाल्यानंतर आता हा 5वा टोल आपल्याला लागलेला आहे. तिकडून येणारा चेकपोस्ट लेफ्टला आपल्याला ट्रकवाल्यांसाठीचा चेकपोस्ट. आणि कर्नाटकात शिरल्यावरच इथे डाव्या हाताला हे खूप सुंदर जैन मंदिर, याचं बांधकाम चालू दिसलं. आपण रिफ्युलिंगसाठी आलेलो आहोत. इथे एक
आणि इथे एक वेगळा प्रकार पाहायला मिळाला. पेट्रोल आपण जिथे भरतो आपण आपल्या इकडे तिथेच पेट्रोलचे पैसे देतो. जे दादा किंवा ज्या लेडीज असतात पेट्रोल पंपावर जे पेट्रोल रिफिल करतात, तर इकडे तसं नसून इथे तुम्हाला त्यांचं जे ऑफिस आहे पेट्रोल भरल्यानंतर इकडे जाऊन तुम्हाला पैसे भरायचे. आपण 326 किलोमीटर्स क्रॉस केलेलं आहे आणि मी रिफ्यूल केलं आत्ता, तर अराउंड 17.6 पर्यंत पेट्रोल भरलं लिटर्स. आणि ॲव्हरेज आत्ता बघितलं तर 326ला जर डिवाइड केलं 17.5नी तर अराउंड 18 ते 18.5चा ॲव्हरेज मिळालेला आहे आपल्याला. टोल गेट हा आहे आपला 5वा टोल की 6वा आहे, गेस 6वा टोल आहे हा. आणि एकूण आय थिंक 60 टोल आहेत ना सुमुख? काहीतरी मॅप्स मध्ये मला वाचल्यासारखं वाटतंय की टोटल आय थिंक 7 टोल्स आहेत म्हणून. सो लेट्स सी. हा आपला 6वा टोल आहे आणि हा आहे विजयपुरा टोल आणि 110 रुपीजचा हा टोल आहे. तिडागुडा टोल प्लाझा असं काहीतरी लिहिलंय याच्यावरती. थँक्यू. एक्झिट आहे लेफ्टची विजयपुराकडे आणि आपण सरळ जातोय बँगलोरच्या दिशेने, म्हणजेच हम्पीच्या दिशेने. सो फार सो गुड. रोड कंडिशन खूप छान आहे, ट्रॅफिक नाही आहे जास्त रस्त्याला लागलेलं आणि ॲज ऑफ नाव द जर्नी हॅज बीन व्हेरी कम्फर्टेबल. व्हॉट अबाउट यू सुमुख? हाऊ इज युअर ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स अप टिल नाव? पीसफुल. एकच शब्द, पीसफुल. इथे सुद्धा रॉंग साईडनी अगदी 4 व्हीलर सुद्धा येतात, त्यामुळे जस्ट बी व्हेरी केअरफुल वाईल ड्रायव्हिंग. ॲट अ 7th टोल प्लाझा आणि इथे आता किती आहेत सुमुख? 70 रुपीज आय थिंक. कसबा युजर फी प्लाझा. कसबा युजर फी प्लाझा. तर ही युजर फी प्लाझा मला आधी काही कळलंच नाही, बट इट इज नथिंग बट टोल. आणि हा आपला जर्नी मधला 7वा टोल आहे आणि इथे आपण 70 रुपीज दिलेले आहेत. लेट्स मूव्ह अहेड. आता वी आर गोइंग टुवर्ड्स, आता विजयपुरा गेलेला आहे, क्रॉस केलेला आहे आपण आणि आता विजयपुरा टू होस्पेट आपण चाललोय. आणि हॉस्पेट आता इथून किती? अराउंड 193 193 किलोमीटर हॉस्पेट आहे आणि हॉस्पेटवरनं पुढे हम्पीकडे आपल्याला जायचंय. व्हिडिओ देईल माहिती नाही, कल्पना नाही. हे जे दिसतंय ना इथे जो धूर निघतोय ते आहे थर्मल पॉवर स्टेशन कुडगी. हे दिस इज द सीन. हे असं येतं मध्ये तिथे रॉंग साईडनी. सो बी व्हेरी केअरफुल. कृष्णा नदीवरून आपण जात आहोत. कृष्णा नदी पार करतोय आपण. परत एक टोल आलेला आहे आणि इथे टोलला युजर फी प्लाझा असं लिहिलेलं आहे ठिकठिकाणी. आणि हा आपला आता ह्या जर्नी मधला 8वा टोल आहे आणि हा टोल आहे 115 रुपयाचा. टोल नंबर 8. फास्टॅग मुळे खूप सोय झाली नाही, पण काही त्रास नाही. टोटल अर्धा तास 40 मिनिटात ह्याच्यात गेला असता जर का स्कॅन असतं किंवा कार्ड असतं किंवा कॅश असती तर किती वेळ गेला असता. तो एवढा वाचलेला आहे फास्टॅग मुळे. कांदा काढतायत हे शेतकरी इथे. पूर्ण कांद्याचं पीक बघा. कांदा आहे की रताळी आहेत रे?
ज्वारी, मका, ऊस, कांदा, हे शेत आहे की ते शेत आहे हे डिस्कशन करत करत आम्ही रस्ता पार करत आलो. आम्ही जास्त हॉल्टमध्ये नाही घेतले. तुम्हाला हवं तर तुम्ही मध्ये मध्ये थांबू शकता. मध्ये आलो आपण इलकल. अरे इलकल साडी ते इथूनचीच नाही ना. आणि इलकल साड्या ज्या हँडलूमच्या साड्या प्रसिद्ध आहेत इलकलमधल्या त्या इकडच्याच. करून आता बराच वेळ झाला आणि आता थोडी भूक लागली आहे, त्यामुळे दिवाळी फराळ आम्ही सोबत आणला आहे. ते माझ्या आईने बनवलेले कानवले आहेत, थोडी चॉकलेट्स आहेत. आता आम्ही ते खाणार आहोत. सो मग काय खाल्लंस तू? आणि हे असे मोठे मोठे दगड पाहूनच आम्हाला वाटलं की येस, वी आर नाव क्लोज टू हम्पी. आता परत टोल प्लाझा अप्रोच करतोय, बट बिफोर दॅट सुमुख चेक करतोय गाडी साईडला घेऊन की आहेत की नाही आता वॉलेट मध्ये तेवढे. कारण काल त्याने वॉलेट रिचार्ज करून ठेवलेलं होतं. 900चं 900 ऑलरेडी होते त्याच्यामध्ये, बट वी डोंट नो कुठे किती गेलेत एक्झॅक्टली. त्यामुळे ही नीड्स टू चेक. आता 65 रुपीजचा टोल आहे परत. आणि आता हा आहे 9वा टोल आहे ना सुमुख? हा 9वा टोल आहे आपला. चेक केल्यानंतर अजूनही आहेत वॉलेटमध्ये पैसे. ह्याचा अर्थ 900 पेक्षा कमीच झालेला आहे अजून टोल. टोटल आपला 563 का 73चा जर्नी होती आपली कंप्लीट. आता आपण त्यातले 500 किलोमीटर्स क्रॉस केलेले आहेत. ओके, सो नाव वी आर अप्रॉक्सिमेटली 63, इथे दिसतंय ना, 62 किलोमीटर्स अवे फ्रॉम आवर डेस्टिनेशन. येस. अगलकेरा हा बोर्ड दिसला की इथे लेफ्ट घ्यायचा आहे आता होस्पेट साठी. कुठे लेफ्ट आहे इथे? तो सरळ. कंटिन्यू फॉर 4 किलोमीटर्स. तर इथून लेफ्टचं डायव्हर्जन घेतल्यानंतर आम्हाला वाटलं होतं आम्ही हॉस्पेटमध्ये जाऊ आणि मग तिथून आम्ही आमच्या हिप्पी आयलंडवरच्या ॲकोमोडेशनवर पोहोचू. पण मॅप्सवरती आम्ही डिरेक्टली आमच्या ॲकोमोडेशनचं लोकेशन टाकलेलं असल्या कारणाने आम्हाला मॅप्सने आतल्या रस्त्याने आणलं. हा थोडासा रस्ता मध्ये मध्ये काम चालू होतं, थोडासा पॅच खराब होता रस्त्याचा, पण ह्या रूटने आम्ही डिरेक्टली आमच्या स्टेवर पोहोचलो. मात्र रस्ता जरा खराब आहे. इथे आता काम चाललं असावं बहुतेक, कारण खडी टाकलेली आहे. डांबरीकरण अजून राहिलंय. आणि हम्पीत पोचलो ह्याची एक खूण म्हणजे हा पर्वत जो तुम्ही पाहताय तो आहे अंजनेयाद्री पर्वत, म्हणजेच भगवान हनुमंताचे जन्मस्थळ. आणि आम्ही जिथे आमचं राहण्याचं बुकिंग केलं आहे ती जागा अंजनेयाद्री पर्वताच्या समोरच आहे. त्यामुळे इथे तुम्ही हा पर्वत पाहू शकता. आणि आता एक 20-25 मिनिटात आम्ही आमच्या अकोमोडेशनच्या इथे पोहोचू ना. वेगळंच वाटतंय खूप. म्हणजे खरंच आपण जसं म्हणतो ना, हवा पालट व्हावी, म्हणजे जॉग्राफिकली डिफरंट लोकेशनवर तुम्ही आलात तर तुम्हाला चेंज फील होतो. तर इथे आल्या आल्या तो चेंज फील होतोय.
कारण इकडची माती आणि दगडच वेगळे आहेत पूर्णपणे. खूप सुंदर वाटतंय. हे लाफिंग बुद्धा रेस्टॉरंट, हे पण एक चांगलं आहे सुमो. लाफिंग बुद्धा रात्री इथे पण येऊ शकतो जेवायला बघ. 8 किलोमीटर जावे. रॉकी मेडोज, हम्पी सोशल, ती ही सगळी गुगलवर आपण बघितलेली होती ती आता दिसत आहेत प्रत्यक्षात. ही अशी सगळी इथे स्टे जे आहेत ना ती सगळी अशी टेंट्सच आहेत. हा सगळा हिप्पी आयलंडचा जो भाग आहे तिथे सगळीकडे ही अशीच टेंट्स आहेत केलेली राहण्यासाठी. आम्ही सुद्धा अशाच ठिकाणी बुकिंग केलेलं आहे. एस्टिमेटेड टाइम ऑफ अरायवल डिले होणार. ॲक्वाडक्ट right. In 150 meters, turn right. सो दॅट्स इट गाईज. हा होता आपला पुणे ते हम्पी प्रवास. एस्टिमेटेड टाइम ऑफ अरायवल होतं दुपारचे 1:45, पण जास्त ब्रेक न घेतल्याने आणि ट्रॅफिक न लागल्याने असेल कदाचित आम्ही 8.5-9 तासातच इथे पोचलो. अराउंड 12:30 आम्ही 12:45 आम्ही इथे पोचलो होतो आमच्या स्टेवर आणि दमलो होतो बऱ्यापैकी. पूर्ण आता इथे मस्त चिल करत बसलो होतो. हे समोर जे दिसत आहेत त्या कॉटेजेसमध्ये आम्ही आमचा स्टे बुक केलेला आहे पुढच्या 3 दिवसांसाठी. त्यामुळे पुढचे 3 दिवस आपण हम्पी मस्त एक्सप्लोर करणार आहोत. सगळे व्हिडिओज खूप डिटेलमध्ये आम्ही बनवलेत, त्यामुळे तुम्हाला आमच्या सोबत असल्यासारखंच वाटेल. त्यामुळे येणारे आपले हम्पी सिरीजचे भाग पाहायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन. स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग फूड सफर्स नुपूर सुमुख. आणि आता इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा.